11 मे 2026 रोजी राज्यातील लाखो बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती ती म्हणजे बांधकाम कामगार पेटी योजना. आता प्रत्यक्षात सर्व पात्र बांधकाम कामगारांना पुन्हा एकदा पेटी योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य शासनाकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आवश्यक साहित्य, सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या वस्तू आणि दैनंदिन कामात उपयोगी पडणारे साहित्य या पेटीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बांधकाम कामगारांना मोठा आधार मिळणार असल्याचं सांगितलेलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कामगारांनी शासनाकडे अशा प्रकारच्या मदतीची मागणी केली होती आणि आता ही मागणी पूर्ण होत असल्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता तुम्हाला माहिती असेल की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत एक पेटी वाटप होते, पण ती काही दिवसांपासून नवीन बांधकाम कामगारांना मिळत नव्हती आणि बांधकाम कामगार सरकारला तक्रार करत होते की आम्हाला देखील पेटी पाहिजे. तर यावरती सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये इमारत बांधकाम, सेंटरिंग, प्लास्टर, गवंडी काम, रंगकाम, लोखंड बांधणी, टाईल फिटिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रिकल फिटिंग, रोड बांधकाम, पाईपलाईन काम, ड्रेनेज काम अशा विविध प्रकारच्या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे. मात्र यासाठी कामगारांची शासनाकडे अधिकृत नोंदणी असणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. अनेक वेळा काही लोक तात्पुरतं काम करून स्वतःला बांधकाम कामगार म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण शासनाकडून अशा प्रकारची काटेकोरपणे पडताळणी केली जाणार असल्याचं देखील शासनाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात काम करत आहेत आणि ज्यांनी नियमानुसार नोंदणी पूर्ण केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी अपडेट महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिलेली आहे. या पेटी योजनेत कामगारांना नेमकं काय मिळणार याबाबत देखील उत्सुकता वाढलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामाच्या ठिकाणी उपयोगी पडणाऱ्या सुरक्षात्मक वस्तू, हातमोजे, हेल्मेट, रेनकोट, टॉर्च, सुरक्षेसाठी बूट आणि काही आवश्यक साधनं आणि दैनंदिन कामात मदत करणाऱ्या वस्तू या पेटीत असू शकतात. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक गरजेनुसार पेटीतील साहित्य बदलण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही योजना राबवली जात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे अपघात कमी होण्यासाठी मदत होईल. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ही पेटी वाटप पुन्हा चालू केलेली आहे. असा विश्वास व्यक्त केला जात आहे की अनेक कामगार आर्थिक अडचणीमुळे सुरक्षेचं जे साहित्य आहे ते साहित्य खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे शासनाकडून बांधकाम कामगारांना ही थेट मदत मिळाल्याने बांधकाम कामगारांना मोठा फायदा होणार आहे. मात्र या योजनेसाठी पात्र आणि अपात्र कामगारांबाबत काही महत्वाच्या अटी व नियम कामगार मंडळाने समोर मांडलेले आहेत. ज्या व्यक्ती नियमित बांधकाम क्षेत्रात काम करत नाहीत, फक्त नावापुरती नोंदणी करतात किंवा खोटी माहिती देतात, अशा व्यक्तींना या योजनेपासून दूर ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्ती, मोठ्या व्यवसायातून स्थिर उत्पन्न घेणारे लोक आणि इतर कल्याणकारी योजनांचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे लोक यांची देखील तपासणी केली जाणार असल्याचं महाराष्ट्र शासनाचं सांगण्यात येत आहे. शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की योजना खऱ्या अर्थाने मेहनत करणाऱ्या खऱ्या बांधकाम कामगारांसाठी या ठिकाणी आणलेली आहे आणि खऱ्या बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत आणि बांधकाम क्षेत्रात उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांसाठीच ही योजना आहे असं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे अर्ज करताना चुकीची माहिती देणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते, असा 2026 चा नवीन नियम देखील आपल्याला सांगितलेला आहे. आता बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची गरज आता प्रत्येक बांधकाम कामगाराला लागणार आहे. यासाठी आपण कागदपत्र सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की पेटी योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराकडे कोणकोणती कागदपत्रे असायला हवी. यामध्ये आधार कार्ड, रहिवासी असल्याचा पुरावा, बँक पासबुक, मोबाईल नंबर, बांधकाम कामगार नोंदणीचं प्रमाणपत्र, काम केल्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि काही प्रकारांमध्ये तुमचा जो ठेकेदार असेल त्या ठेकेदाराकडून प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असू शकतात. आता अनेक वेळा कामगारांकडे योग्य कागदपत्रे नसल्यामुळे त्यांचे अर्ज रखडतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी
सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवण्याचं आवाहन कामगार मंडळाने कामगारांना करण्यात आलेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन तर काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे तर झाले सगळ्यात महत्वाचे आणि कामाला येणारी कागदपत्र, पण फॉर्म भरण्याची नक्की प्रोसेस काय असणार, बांधकाम कामगाराला नक्की पेटी केव्हा मिळणार, कशी मिळणार, किती खर्च येणार, आता आपण हे जाणून घेऊया. फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील आता तुलनेने सोपी करण्यात आलेली आहे. असं महाराष्ट्र शासनाचं सांगणं आहे की बांधकाम कामगारांना 1 रुपयामध्ये फॉर्म भरण्याची या ठिकाणी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कामगारांना प्रथम बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती किंवा जवळच्या तालुका किंवा जिल्हा सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी तपासावी लागणार आहे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड किंवा जमा करावी लागतील. अर्ज भरताना कामगाराचा नाव, पत्ता, जन्मतारीख, त्याचा सध्याचा व्यवसाय व कामाचा अनुभव आणि बँक खात्याचा तपशील म्हणजेच कोणत्या बँक खात्यात अकाउंट आहे, त्याचा HDFC नंबर, IFC नंबर, काही ठिकाणी स्विफ्ट कोड मागितला जाऊ शकतो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. स्विफ्ट कोड शक्यतो लागणार नाही हा शब्द चुकून आलेला आहे. आता काही बँक खात्याची माहिती अचूक भरणं अत्यंत गरजेचं आहे. बांधकाम कामगारांसाठी अजून एक महत्वाची सूचना अशी आहे की या अर्जाला अर्ज करताना जर तुमच्याकडून माहिती अचूक भरण्यात गेली नाही तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने माहिती अचूक भरणं आवश्यक असणार आहे, कारण चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो आणि काही भागांमध्ये ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा कामगार कार्यालयांमार्फत विशेष शिबिरे देखील आयोजित करण्यात जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील कामगारांना मोठी मदत मिळणार आहे. आता या दरम्यान अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला आहे, कारण वाढती महागाई आणि अनियमित रोजगार आणि सुरक्षितेच्या साधनांचा वाढता खर्च यामुळे कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडला होता. अशा उपस्थित शासनाकडून मिळणारी ही पेटी योजना आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरणार असल्याचं बोललं जात आहे. काही कामगारांनी सांगितलंय की काम करताना अनेकदा स्वतःच्या पैशातून हेल्मेट किंवा बूट खरेदी करणं शक्य होत नाही, त्यामुळे शासनाने दिलेली मदत त्यांच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. बांधकाम कामगारांनो, जर तुम्ही अजूनही या योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर बांधकाम कामगार पेटी योजनेचा फॉर्म भरा आणि अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या पेटीचा लाभ मिळेल आणि तुम्हाला देखील ज्या बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू दिल्या जातात त्या योजनेचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिप योजना, घरकुल योजना, आरोग्य संबंधित योजना व कामगाराच्या पहिल्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. तुम्हाला त्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्या योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. एकंदरीत पाहता बांधकाम कामगार पेटी योजना ही केवळ वस्तू वाटपाची योजना नसून कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या जीवनातील सुधारणा करण्यासाठी उचललेलं एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांनी वेळेत नोंदणी पूर्ण करणं आणि योग्य माहिती देणं, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे सादर करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. येत्या काही दिवसात या योजनेसंदर्भातील आणखी सविस्तर माहिती आणि अधिकृत घोषणा समोर येण्याची शक्यता असून राज्यातील लाखो बांधकाम कामगारांचे लक्ष आता योजनेकडे लागलेलं आहे. आता या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.